नमस्कार. तर आत्तापर्यंत आपण 2 व्हिडिओजमध्ये चरक सिद्धिस्थानचा जो प्रथम अध्याय आहे तो बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण वमन असेल किंवा विरेचन असेल यांचा सम्यक योग, अयोग आणि अतियोग हे देखील कव्हर केलेलं आहे. तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बस्ती प्रकरण डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ठीक आहे. तर यामध्ये बघा, पहिला श्लोक जो दिलेला आहे तो बस्ती प्रयोगाच्या निर्देशाबद्दल दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत त्या आपण या ठिकाणी नोट डाऊन करूयात. ठीक आहे. तर या ठिकाणी काय मेन्शन केलं त्यांनी, संसृष्ट भक्तम नवम्यांनी सर्पिस्तम पायतपी अन्वयास्यद्वा. याचा अर्थ नक्की काय होतो, तर खाली पण त्यांनी दिलेला आहे की की यथोक्त जर तुम्ही वमन विरेचन एखाद्या व्यक्तीमध्ये केलेलं असेल, बघा हा हा पॉईंट तुम्हाला रीड करायचा आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही वमन किंवा विरेचन प्रॉपर दिलेलं आहे, त्यानंतर त्याची योग्य प्रकारे जर शुद्धी झालेली असेल, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वमन असेल किंवा विरेचन असेल, तुम्ही जर त्याला संसर्जन क्रम दिला आणि योग्य प्रकारे जर त्याच्या शरीराची शुद्धी झालेली असेल, तर तुम्हाला 9व्या दिवशी त्याच्यामध्ये स्नेहपान द्यायचं आहे. स्नेहपान किंवा अनुवासन बस्ती तुम्ही त्याला देऊ शकता. हा पॉईंट त्यांनी पूर्ण श्लोकमध्ये एकदम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अनुवासन कधी द्यायचं ते पण एक्सप्लेन केलं आहे. त्याचप्रकारे निरोह जर द्यायचा असेल तर तुम्हाला तो निरोह कधी द्यावा ते देखील त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की नवमे अन्नी म्हणजे काय, 9व्या दिवशी तुम्हाला स्नेहपान किंवा अनुवासन द्यायचं. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, खाली या ठिकाणी मेन्शन केलं बघा, व्यक्ती को 9वें दिन घृतपान कराना चाहिए, उसे अनुवासन बस्ती देनी चाहिए. त्यानंतर जो व्यक्ती अधिक भूखा न हो और उसे संपूर्ण शरीर पर तेल से मालिश की गई उसे निरोह बस्ती देनी चाहिए. बरोबर. म्हणजे काय की ज्या माणसाला तुम्ही प्रॉपर संसर्जन क्रम झालेला आहे, त्यानंतर तुम्हाला 9व्या दिवशी त्याला अनुवासन बस्ती द्यायचं. बरोबर. आणि त्यानंतर जर तो व्यक्ती अतिशय प्रकारे भूका नसेल, त्या अवस्थेमध्ये त्याला संपूर्ण शरीराला तेलाची मालिश करून नंतर त्याला निरोह बस्ती देखील द्यायची आहे. बरोबर. आणि त्याही पलीकडे त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण बस्तीद्वारे दिलेलं द्रव्य त्या गुदमार्गातून बाहेर निघतं, तेव्हा त्याला आपल्याला जंगल जे काही पशुपक्षी असतात त्यांच्या मांसरस युक्त त्याला भोजन तुम्हाला द्यायचं असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आता हा थोडा किचकट पॉईंट या ठिकाणी तुम्हाला वाटतो, परंतु हा जर सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये आपण इथे एक्सप्लेन करायचं ठरवलं तर तो कशा प्रकारे होईल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा, त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वमन आणि विरेचन दिलेलं आहे, वमन आणि विरेचन दिल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एकच मिनटं, जर तुम्ही त्या व्यक्तीला वमन आणि विरेचन देत असाल ना, त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की 9व्या दिवशी तुम्हाला त्याला काय द्यायचं आहे, अनुवासन बस्ती द्यायचं आहे. आता ही डायग्राम मी तुम्हाला काय या ठिकाणी बनवली, एक क्लॉकसारखं इमॅजिन करायचं आहे. हे जे क्लॉक असतं 9 वाजल्यानंतर 12 वाजतात, बरोबर. ही सिम्पल अशाच प्रकारे लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्यासाठी हे अल्फाबेटिकल, इकडे ए येणार आणि वरती एन येणार, असं लक्षात ठेवा. अनुवासन किती ठिकाणी, 9 o'clockला आणि 12 o'clockला निरोह आहे. बरोबर. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अनुवासन पश्चात 3ऱ्या दिवशी तुम्हाला निरोह द्यायचा आहे. म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीस तुम्ही वमन विरेचन केलं असेल तर वमन विरेचनानंतर अनुवासन कितव्या दिवशी द्यायचं, असा प्रश्न खूप वेळा विचारला जातो एक्झाममध्ये. तर वमन विरेचनानंतर 9व्या दिवशी अनुवासन द्यायचा आणि 12व्या दिवशी तुम्हाला काय द्यायचं आहे, निरोह द्यायचा. किंवा प्रश्न असे कॉम्प्लिकेट करू शकता की वमन विरेचनानंतर अनुवासन कितवे दिन पे देना चाहिए, 9व्या दिवशी. आणि त्या असं विचारू शकता की अनुवासन पश्चात मग निरोह कितव्या दिवशी द्यायचा, तो 3 दिवसानंतर. बरोबर. आणि अनुवासनानंतर जर तुम्हाला निरोह द्यायचा असेल, पुन्हा तुम्हाला त्याचं स्नेहस्वेदन देखील करावं लागतं. हे तुम्हाला तितकंच लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आणि एखाद्या व्यक्तीचं अनुवासन अर्ह असेल ना, की एखाद्या व्यक्तीला तुम्ही अनुवासन देऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला निरोह बस्ती जेव्हा तुम्ही देतात त्यानंतर त्याला काय करायचं असेल, परत थोड्या कमी मात्रामध्ये काहीतरी खायला द्यायचं आणि रात्री परत त्याला अनुवासन तुम्हाला द्यायचा असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवा. एकदम सिम्पल पॉईंट आहे. सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आता पुढचा श्लोक आपण जाऊयात. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी काय दिलं बघूयात. आता त्यांनी अनुवासन बस्तीचे प्रयोगकाल आपल्याला या ठिकाणी दिलेले. अनुवासन बस्तीचे प्रयोगकाल म्हणजे काय की अनुवासन बस्ती तुम्ही कधी कधी देऊ शकता एक्झॅक्ट, म्हणजे वर्ष ऋतूनुसार त्यांनी आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केले. बरोबर. आता या ठिकाणी बघा, श्लोकात त्यांनी काय दिलं आहे की शीते वसंतेचे दिवा अनुवास्य रात्रो शरद ग्रीष्म घन आगमेश्य. बरोबर. याचा अर्थ काय असेल, शीत आणि वसंत ऋतूमध्ये तुम्हाला अनुवासन कधी द्यायचं आहे, दिवसा द्यायचं आहे. आता शीत आणि वसंत, शीत ऋतूमध्ये काय काय येतं तो लक्षात ठेवा, हेमंत आणि शिशिर येणार आहे. बरोबर. आणि वसंतामध्ये हेमंत शिशिरनंतर वसंत ऋतू येतो. बरोबर. त्याचप्रकारे शरद ग्रीष्म आणि वर्षा यांच्यामध्ये रात्री अनुवासन द्यायचं. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे की शीत आणि वसंत ऋतू जर पकडला ना तर तो बऱ्यापैकी हिवाळ्याचा काळ असतो. बरोबर. हेमंत असेल, शिशिर असेल, वसंत, हे तिन्ही काळामध्ये थंडी पडलेली असते. जर ऑब्व्हियसली थंडी असेल तर कम्फर्टेबल म्हणतात ना काळ कोणता असेल अनुवासन बस्ती घेण्यासाठी, तर ऑब्व्हियसली जर थंडी असेल तर दिवसा तुम्ही त्याला अनुवासन देऊ शकतो. बिकॉज रात्री तर प्रचंड प्रमाणात थंडी पडते, तर दिवसा काय असतं की ऊन वगैरे पडलेलं असतं. सो दॅट पर्सन इज कम्पॅरेटिव्हली कम्फर्टेबल इन द डे टाईम, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ट्रिकसाठी सांगतो सिम्पल लक्षात ठेवायला. आणि त्यानंतर जर तुम्ही एक्सप्लेन केलं पुढे की शरद ग्रीष्म आणि वर्षा. आता शरद असेल
त्यानंतर ग्रीष्म असेल किंवा वर्षा असेल, म्हणजे ग्रीष्म वर्षाच्या सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय असतं की गरमी असते बऱ्यापैकी. आता वर्षा ऋतू सोडून द्या, पण ग्रीष्माने जर शरद बघितलं त्यामध्ये गरमी असते, दिवस जर गरमी असते तो सो इट इज नॉट कम्फर्टेबल टू टेक बस्ती इन दॅट पिरियड. मग त्यांच्यामध्ये तुम्हाला रात्री अनुवासन बस्ती द्यायचं असं लक्षात ठेवा. तुम्ही वरचं जरी लक्षात ठेवलं ना की शीत आणि वसंत ऋतू, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला शरद, ग्रीष्म आणि वर्षा हे ऑटोमॅटिकच तुम्ही लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन केलंच आहे मी ऑलरेडी. तर आपण पुढचा श्लोक बघूयात आता. पुढच्या श्लोकमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, अनुवासन आणि निरोवस्थेचा क्रम दिलेला आहे त्या ठिकाणी. बरोबर. आता याच्यामध्ये त्यांनी क्रममध्ये कसं दिलेलं आहे की प्रत्यागताच्या अपि अनुवासने दिवा प्रदेयम विविशुद्ध आहे भोज्यम. आता खाली त्यांनी एक्सप्लेन केलं आहे, अनुवासन बस्ती, हे बघा, अनुवासन बस्ती द्वारा दिन में प्रयुक्त स्नेह जब बुध मार्ग से बाहर आ जाए तब उसे रात भर भूखा रखकर दूसरे दिन मध्यान्ह के समय और रात्रि में भोजन देना चाहिए. आता हे जे एकदम कॉम्प्लिकेट वाटतं तुम्हाला, एकदम सिम्पल वेमध्ये जर एक्सप्लेन करायचं असेल तर कसं करणार. ठीक आहे, आय हॅव ब्रॉट इट फॉर यू. ठीक आहे, आता बघूयात या ठिकाणी आपण बघू. हे बघा, सिम्पल तुमच्यासाठी मी बनवलं या ठिकाणी. एखाद्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही त्याला अनुवासन बस्ती दिलेलं असेल, ठीक आहे, एखाद्याला अनुवासन बस्ती तुम्ही दिला, नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये अनुवासन बस्ती जेव्हा शरीराच्या बाहेर निघेल, म्हणजेच काय, अनुवासन बस्तीचं निर्गमन झाला, त्यानंतर काय करायचं आहे, त्या रात्री त्याला कोणत्याच प्रकारचं भोजन द्यायचं नाही. ठीक आहे, अनुवासन बस्ती निर्गम झाला या ठिकाणी, नंतर त्याला त्या रात्री कोणत्याही प्रकारचं भोजन न देता दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशी त्याला अनुवासन बस्ती द्यायचे. अजून सिम्पल केलं मी त्या ठिकाणी. बघा की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अनुवासन बस्ती दिलेला असेल तर पुढचं अनुवासन त्याला कधी द्यायचं आहे, 2nd डे, 3rd डे आणि 5th डे अशा वेळेस तुम्हाला ते द्यायचं आहे. दुसरा, तिसरा, पाचवा. आता ऑप्शनमध्ये ते तुम्हाला या ठिकाणी थोडं ट्रिकी करू शकतं की अनुवासन बस्ती दिल्यानंतर, बरोबर, तर एक अनुवासन बस्ती दिल्यानंतर त्याचं जेव्हा निर्गमन होतं त्यानंतर त्या रुग्णाला पुन्हा अनुवासन बस्ती केव्हा द्यायचं, तर त्याचं उत्तर आहे दुसरा, तिसरा किंवा पाचवा दिवस. दुसरा, तिसरा आणि ऑप्शन चौथा देखील देऊ शकतात. त्याचं खरं उत्तर आहे दुसरा, तिसरा आणि पाचव्या दिवशी तुम्हाला त्याचं अनुवासन बस्ती द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे की निरोबस्ती. ठीक आहे, आता तो देखील श्लोकात आला, बट या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून ठेवतो की एक निरोबस्ती दिल्यानंतर, ठीक आहे, जर तुम्ही एखाद्याला निरोबस्ती दिला त्यानंतर जर तुम्हाला अनुवासन द्यायचं असेल तर तो कितव्या दिवशी द्यायचा असतो, तर निरोबस्ती देने के बाद में 3 दिन पर अथवा 5वें दिन अनुवासन का प्रयोग हमें करना है. हे तुम्हाला तिकडे श्लोकमध्ये एक्सप्लेन केलं, मी तुम्हाला इथे सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये सांगतो की एक निरोबस्ती दिल्यानंतर पुढचा जो काही अनुवासन आहे तो तुम्हाला 3ऱ्या दिवशी आणि 5व्या दिवशी द्यायचा आहे. ठीक आहे, आता अनुवासन बस्तींचं आपण काय बघितलं वरती, अनुवासन बस्ती कधी द्यायचं आहे, 2nd डे आणि 5th डे तुम्हाला द्यायचा होता, बरोबर. 2nd डे, 3rd डे, 5th डे अनुवासन द्यायचं, आणि इकडे कसं आहे 3rd आणि 5th डे निर्वाहानंतर अनुवासन तुम्हाला द्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, आता आपण पुन्हा तिकडे श्लोकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूकडे जाऊ. तिकडं काय दिलं त्यांनी बघा, हेच त्यांनी तिकडे एक्सप्लेन केलं होतं, बट किचकट भाषेमध्ये होतं, तेच आपण इकडे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा श्लोक या ठिकाणी बघूयात आपण. दोषांनुसार अनुवासन बस्ती कशी द्यायची, किंवा हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की दोषांनुसार कशा प्रकारे द्यायचे तुम्हाला, हा देखील आपण सिम्प्लिफाईड करूयात. बघा इकडे तिथं त्यांनी काय दिलं आहे की कफजनित विकार असेल, ठीक आहे, कफजनित विकार असेल, एकम तथा 3 कफचे विकारे, बरोबर, म्हणजे कफज विकार असेल तर तुम्हाला 1 किंवा 1 ते 3 बस्ते द्यायचे आहेत, म्हणजे विषम संख्येमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, पित्त विकार असेल तर 5 ते 7, वात विकार असेल तर 9 ते 11, हे पूर्ण या श्लोकामध्ये एक्सप्लेन केलं त्यांनी. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असा श्लोक युजली कधी येत नाही, हिंदीमध्येच प्रश्न बनवतील ते, तर तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. कफविकार असेल 1 ते 3 लक्षात ठेवायचं आहे. तर पित्ताचा प आणि 5चा प असं लक्षात ठेवता. पित्तमध्ये 5 ते 7 हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि वातमध्ये 9 ते 11 हे लक्षात ठेवायचं आहे. इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला पित्त जरी आठवलं की 5 ते 7 आहे, म्हणजे पित्ताचे खालचं जे असेल तर कमी बस्ती कशामध्ये देणार, कफ विकारामध्ये, आणि जास्त बस्तींची गरज कधी पडेल तुम्हाला, वात विकार. ऑब्वियस आहे की जर शरीरामध्ये वात अतिप्रमाणात वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बस्ती द्यायचं असेल तर ते जास्त प्रमाणात तुम्हाला बस्ती द्यावे लागतील. असं तुम्ही ऑब्व्हियसली थोडं लॉजिकली देखील या गोष्टी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण बघूयात. पुढचा पॉईंट इथे आलेला आहे की तो म्हणजे निरोबस्तीचे जे काही गुण आहेत त्याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे, निरोबस्तीचे गुण त्यांनी या ठिकाणी सांगितले. आता त्याही पलीकडे आपण जर आधीचा श्लोक बघितला तर विरेचन आणि निरोबस्ती, हा श्लोक आपला सोडलेला होता. याच्यामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलं बघा की नरोविरिक्तस्तु निरोह दानम विवर्जयत सप्तदिन अवश्यम शुद्ध निरोहेन विरेचनाचे तद्दस्य शून्यम विकसित शरीरम. याचा अर्थ काय असतो की निरोह आणि विरेचनामध्ये, निरोबस्ती आणि विरेचनामध्ये
मिनिमम 7 डेजचा तुम्हाला गॅप मेंटेन करावा लागतो. ठीक आहे. जर तुम्ही तसा गॅप मेंटेन नाही केला तर काय होईल की निरोहामुळे काय होतं ऑब्व्हियसली की पूर्ण शरीर काय होतं की आपण म्हणतो ना की शरीर पूर्ण गळून गेल्यासारखं होतं किंवा ते शून्य होऊन जातं शरीर. आणि निरोह दिल्यानंतर जर तुम्ही तो गॅप मेंटेन न करता पुन्हा जर शरीराला विरेचन देत असाल तर तुमचं शरीर त्या ठिकाणी नष्ट होणार, म्हणजे मनुष्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि एकदम छान या ठिकाणी प्रश्न बनू शकतात की विरेचन आणि निरोहामध्ये मिनिमम किती दिवसांचा गॅप असावा. तर ऑब्व्हियस आहे की वमन असेल, विरेचन असेल, त्यानंतर आपण संसर्जनक्रम करतोच. त्याप्रकारे तुम्ही लक्षात ठेवा की विरेचन दिल्यानंतर जर संसर्जनक्रम केला आपण 7 डेज नंतरच तुम्हाला निरोगस्ती द्यायचं आहे, बरोबर. म्हणजे बॉडीला हील होण्यासाठी थोडा वेळ आपल्याला नक्कीच या ठिकाणी द्यायचा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. ठीक आहे. वरती तर आपण ऑलरेडी बघितलं त्या स्लाईडमध्ये की वमन विरेचनानंतर जर अनुवासन द्यायचं असेल तर तो 9व्या दिवशी द्यायचा होता. निरोह द्यायचा असेल तर तो कितव्या दिवशी द्यायचा आहे? 12व्या दिवशी द्यायचा आहे. ते आपण क्लॉकची डायग्राम त्या ठिकाणी एक्सप्लेन केली होती, बरोबर. तर हा तर पॉईंट झाला आहे. आता नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी काय आहे की निरोहवस्थेच्यांनी या ठिकाणी गुण आपल्याला दिलेले आहे, बरोबर. आता निरोहाचे गुण कसे लक्षात ठेवायचे त्याच्याबद्दल थोडी ट्रिक मी तुम्हाला सांगणारच आहे. हा पूर्ण श्लोक आहे, तुम्ही इथून वाचू शकता. वाटलं तर त्याला सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये मी आपल्या नोट्समध्ये कवर केलेले, तिकडे देखील आपण त्याला कवर करूया. ठीक आहे. तर चला आपण त्या नोट्सवर शिफ्ट होऊया की त्यामध्ये निरोहवस्थेचे गुण मी तुम्हाला एक्सप्लेन इझी फॉर्मॅटमध्ये केलेले आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, हे मी तुम्हाला सांगितलं की निरोह आणि विरेचनामध्ये 7 डेजचा गॅप तुम्हाला मेन्शन करा. तसं नाही केलं तर शरीराला नष्ट करतं. व्हेरी गुड. आता इथे कम्पॅरेटिव्ह स्टडी आपल्याला करायचं आहे की निरोहवस्थेचे गुण काय आहेत, अनुहसनवस्थेचे गुण काय काय आहेत. ठीक आहे. आता हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की निरोहवस्थेचे जे काही गुण आहेत ना त्याच्यावर खूप वेळा MCQs बनतात, कारण थोडं व्यक्ती या ठिकाणी कन्फ्यूज होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर मी तुम्हाला एकदम इझी मॅनरमध्ये सांगणार आहे की निरोहाला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, एका म्हणजे मोस्ट ऑफ द आपले जे काही ट्रिक्स आहेत त्या विद्यार्थ्यांच्या नावावर असतात, बरोबर. जसं आपण प्रतिशयामध्ये प्रतीक्षा म्हटलं होतं किंवा अजून जे काही नावं येत चाललेत पुढे. आता निरोहाला आपल्याला काय करायचं आहे, बघा निरोहाच्या पुढे जर मी लावतो, ठीक आहे, ते काय होईल अनिरू. ठीक आहे. अनिरू आणि अनिरुद्ध नावाचा मुलगा असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची की अनिरुद्ध नावाचा जर एखादा मुलगा असेल त्याच्या नावावरती पूर्ण ही ट्रिक, पूर्ण निरोहवस्थी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. निरोहाच्या आधी काय लावायचा, लावायचा. लावला तो काय होईल अनिरुह, म्हणजे अनिरुद्ध लक्षात ठेवा. निरोह म्हटलं की अनिरुद्ध तुम्हाला लक्षातच ठेवायचं, त्यावरून पूर्ण ट्रिक आपल्याला फिरवायची. ठीक आहे. आता बघा निरोहवस्थेच्या गुणांमध्ये काय पहिलं वयस्थापयित्वा. वयस्थापयित्वा म्हणजेच काय की तो एकदम कायमस्वरूपी युवा दिसेल किंवा तो त्याचं प्रॉपर हेल्दी असेल, तो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या. ठीक आहे. वयस्थापन असेल म्हणजे योग्य म्हणतो ना की कायमस्वरूपी यंग दिसणारा वगैरे असं वयस्थापयित्वा. नेक्स्ट आहे म्हणजे ते सगळं आपण म्हणू की एखादा एकदम हँडसम मुलगा असेल अनिरुद्ध किंवा एकदम आयडियल त्याची लाईफस्टाईल असेल, अशा प्रकारचं इमॅजिन करा. वयस्थापयित्वा निरोहवस्थेचा गुण आहे. त्यानंतर काही सुखायू, बल, अग्नी, मेधा, स्वरवर्णकृत, बरोबर. म्हणजे तो एकदम स्वरवर्ण, एखादा तो सिंगर वगैरे असेल त्याचा वर्ण दिसायला हँडसम आहे तो. त्याचप्रकारे मेधा म्हणजे हुशार आहे, लक्षात ठेवा. हँडसम आहे, हुशार आहे, दिसायला छान आहे, तर वर्ण त्याचा चांगला आहे. स्वर म्हणजे तो सिंगिंग करतो. त्याची मेधा म्हणजे त्याची बुद्धी वगैरे चांगली आणि बल वगैरे चांगलं आहे की जिम वगैरे करतो तो. सुखायू कायम नेहमी हॅप्पी असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे शिशु, वृद्ध, युवनम, निरत्य. आता याचा एक्झॅक्ट अर्थ वेगळा आहे की शिशु असेल, वृद्ध असेल, युवा असेल, सगळ्यांमध्ये कोणत्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स न करता त्यांना हितकर ठरणार असा तो निरोगस्थी असतो. पण ट्रिकच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर निरोहाला अनिरुद्ध लक्षात ठेवलं. अनिरुद्ध नावाचा मुलगा लहानपणी तो होता शिशु, बरोबर. लहानपणी काय असेल तो शिशु म्हणजे लहान मुलगा होता. नंतर तो युवा झाला, नंतर तो वृद्ध अवस्थेत गेला. शिशु, वृद्ध, निरोह या तिन्ही अवस्था कोणी एक्सपिरियन्स केल्या, अनिरुद्धने केल्या. अनिरुद्ध म्हणजे काय, निरोह, सिम्पल आहे. ठीक आहे. सर्व गदा अपयश, काही हरकत नाही. त्यानंतर आहे निरोहवस्थेमुळे काय होत असतं तर ऑब्व्हियस की विट, श्लेष्म, पितृट, अनिलमूत्र, कर्षी म्हणजे सगळे जे काही शरीरामधील घाण वगैरे असेल, मल असेल, त्या सगळ्यांचा कर्षण करण्याचं काम निरोहवस्थी करत असतं. विट असेल, तुमच्या शरीरामध्ये वातपित्त, कफ असेल किंवा मूत्र असेल, या सर्वांना कर्षण करण्याचं, शरीरातून बाहेर काढण्याचं काम निरोहवस्थी करतं. हे जे दोष या ठिकाणी दिले ते खराब प्रकारचे दुष्ट झालेले दोष त्यांना बाहेर काढण्याचं काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी की दारड्याव आणि शुक्र बलकृत. ठीक आहे. दारडे म्हणजे त्याचं शरीर एकदम दृढ असेल आणि शुक्र बलकृत. आता पुन्हा लक्षात ठेवायचं की निरोहमध्ये अनिरुद्ध नावाचा मुलगा, त्याला बियर्ड असेल, बियर्ड म्हणजे त्याला दाढी असेल. ठीक आहे. दारड्याव म्हणजे दाढीवाला असेल अनिरुद्ध, असं लक्षात ठेवा. आणि पुढे शुक्र बलकृत, शुक्रसार देखील तो व्यक्ती असेल आणि संपूर्ण शरीर स्थित दोष संचय नाशक, तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहीतच आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, निरोहवस्थेचे सामान्य गुण या ठिकाणी आपण एक्सप्लेन केले. सिंपल
पूर्ण निरोग बस्तीचं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, अनिरुद्ध नावाचा मुलगा, अनिरू, ठीक आहे, अनिरुद्ध लक्षात ठेवा, निरू. आता हा मुलगा कसा होता, हँडसम होता, सिंगिंग करायचा, त्याचा वर्ण चांगला होता, बल चांगला होता, तेव्हा सुखायू, बलाग्नी मेधा, स्वरवर्ण कृत, वयस्थापयित्वा, यंग असेल, हँडसम असेल, सगळ्या गोष्टी बरोबर. त्यानंतर शिशुरुद्ध योनाम निरत्य, म्हणजे काय की जो तिन्ही स्टेजेसमधून गेला तो शिशु होता, त्यानंतर तो युवा होता, त्यानंतर वृद्ध झाला, सर्व गदा अपवश्य म्हणजे सर्व प्रकारच्या व्याधींचा नाश करणार आहे. त्याचप्रकारे विश्लेषम मूत्र नीलकर्षी, दारड्यावा म्हणजे काय की तो त्याला दाढी वगैरे व्यवस्थित आहे. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये असं दिलं की दारड्यावह शुक्र बलप्रद या निम्नमेचे कौनसे बस्ती का गुण आहे, तर दारड्या म्हटलं की तुम्हाला दाढी हटवलं पाहिजे. दाढी कोणाची होती, अनिरुद्धची होती, अनुवासनमध्ये नव्हती, लक्षात ठेवा. तर इझिली तुम्हाला पूर्ण निरोबस्तीचे गुण या ठिकाणी लर्न झालेले आहेत. ठीक आहे, सिम्पल होता निरोबस्तीचे गुण. त्यानंतर आपल्याला बघायचे की अनुवासन बस्तीचे गुण, जे की मी शेजारीच तुम्हाला कम्पॅरेटिव्ह स्टडीसाठी ठेवलेले आहे बरोबर. त्या ठिकाणी बघा की अनुवासन बस्ती म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की अनुवासन बस्ती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण तेल वापरतो बरोबर. निरोमध्ये क्वाथ असेल किंवा बाकीचे द्रव्य असेल ते वापरतो आणि अनुवासनमध्ये तेलच वापर करतो. आता याच्यामध्ये तेलाने काय होत असतं की वर्णबलप्रद होतं, एकदम इझी पॉईंट येतो. त्यानंतर आता आपण जो काही स्नेह देतो त्या स्नेहगुणामध्ये काय होतं, वृक्षता कमी होणार आहे, लघुता जी असते त्यामुळे गुरुताचा नाश होणार, आणि उष्णगुणाने काय शैत्य नाश होतात. अशा प्रकारे वाताचं शमन होतं. त्याच्यामध्ये उष्णगुण का आला तर आपण तेल वापरले बरोबर. तेलाचा गुण कसा असतो, उष्ण, आज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे की मनप्रसादम वर्ण, वीर्यबल आणि अग्निपुष्टी. ऑब्व्हियसली तेलाने अग्नीचं देखील वर्धन या ठिकाणी होणार आहे. आता मनप्रसादम कसं लक्षात ठेवायचं, तर एखादा प्रसाद बनवताना आपण काय वापरतो, स्नेह वापरतो बरोबर. म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असेल किंवा कोणत्याही प्रकारचा एखादा प्रसाद बनवताना तुम्ही स्नेह वापरता. स्नेह म्हणजेच काय, अनुवासन बसते, असं लक्षात ठेवू शकता. मनप्रसादम प्रसाद, ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे की मूले निषिक्त यथाद्रुम अनिल छद कोमल पल्लव वगैरे काले महान पुष्पफल प्रतदर्श नरा स्याद अनुवासनेनं. ॲक्च्युली ही अनुवासन बस्तीला त्यांनी एक उपमा दिलेली आहे. अनुवासन बस्ती म्हणजे काय की ज्या प्रकारे एखादं वृक्ष असतं मोठं आणि त्याच्या खाली रूट्स म्हणजे मुळं जे काही जमिनीमध्ये एम्बेडेड असतं, त्यांचं असं म्हणणं आहे की अनुवासन बस्ती कशा प्रकारे ॲड करतो की एखादं जे मोठं वृक्ष असेल त्याचे जे काही रूट्स असतात ते जमिनीमधून जे काही न्यूट्रिएंट्स असेल, वॉटर असेल, वॉटरला ॲब्झॉर्ब करून वरची जी काही त्याची पानं जी की म्हणतात ना की खराब झाली होती, गळालेली होती किंवा ती पिकलेली होती पानं, त्यांना किंवा पूर्ण सुकून गेलेली होती, त्यांना पूर्ण नवीन ऊर्जा देण्याचं काम त्याचे पाणी ज्या प्रकारे करतं, सेम आपल्या शरीरामध्ये अनुवासन बस्ती करत असतं. हेच त्यांना कोमल पल्लव वगैरे या श्लोकद्वारे त्यांना सांगायचं होतं. त्याच्यावर क्वेश्चन कसे बनतात, तर सिम्पल आहे की क्वेश्चन बनताना हे तुम्हाला पूर्ण हा श्लोक देतो. मूल्यांनी शिकतो यथा ध्रुमस या निलछद कोमल पल्लव वगैरे हे कशाचं आहे, तर याचं तुम्हाला सांगायचं की अनुवासन बस्तीचं आहे. ठीक आहे, ही पूर्ण तुम्हाला लक्षात बसलं की हा सिनेरिओ नक्की काय की झाड ज्या प्रकारे मुळांद्वारे जे काही ॲब्झॉर्ब करतं आणि ते हा सेम सिनेरिओ त्यांनी अनुवासन बस्तीच्या केसमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, तर हे झाले अनुवासन बस्तीचे गुण. पुन्हा आपण श्लोकाकडे जाऊया. आता हे निरोबस्तीच्या ठिकाणी गुण बघितले. त्यानंतर काय केलं आपण, अनुवासन बस्तीचे देखील गुण बघितले. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांनी आता सांगितले की बस्तीचे सामान्य गुण. ठीक आहे, तर बस्तीचे देखील सामान्य गुण आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघा, या ठिकाणी बस्तीचे सामान्य गुण दिलेत. हे परत तुम्हाला श्लोकामध्ये किचकट वाटू नये म्हणून पुन्हा एकदा त्याला आपण सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात. ठीक आहे, तर बघा बस्तीचे सामान्य गुण काय आहेत ते देखील आपण एक्सप्लेन केले. तर बस्तीच्या सामान्य गुणांमध्ये आहे स्तब्ध, संकुचित, पंगू तथा भग्न रोगियों में त्यांचा वापर होतो. म्हणजे काय, सिम्पल ॲज दॅट की एखादं शरीर आहे ते स्तब्ध झालेलं पूर्ण, किंवा स्तब्ध असेल, संकुचित असेल, पंगू असेल किंवा भग्न म्हणजे काय फ्रॅक्चर असेल किंवा लोळापांगळा झालेला असेल किंवा शरीरामध्ये स्टिफनेस असेल, जर आपण जसं म्हणतो ना की फ्रोझन शोल्डर असेल किंवा एखादा अवयव स्टीफ झाला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बस्ती त्या ठिकाणी तुमचं कार्य करते. कसं कार्य करते, तर बस्ती अनुवासन बस्ती देखील इमॅजिन करा की जर स्टिफनेस असेल कुठे तर तिथे ऑइलिंग किंवा ल्युब्रिकेशनचं काम आपलं अनुवासन बस्ती करते. ठीक आहे, नेक्स्ट असेल शरीरामध्ये कुठे आदमान असेल, विग्रथित पुरुष असेल, शूल, भक्तन, अभिनंदन, कुक्षाम यामध्ये वापर होतो. म्हणजे काय, विग्रथित पुरुष वगैरे असेल की आपल्याला ते कॉन्स्टिपेशन वगैरे असेल तर बस्ती दिल्याने पूर्ण मल वगैरे पूर्ण त्याचा क्लिअर होत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर वातप्रकोपामुळे गर्भधारण एखाद्या स्त्रीमध्ये होत नसेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला याचा बस्तीचा वापर होतो. आणि क्षीणेंद्रिय नर आणि कृश व्यक्ती सगळ्यांमध्ये बस्ती प्रशस्त. आता तुम्ही म्हणाल की सर कृश व्यक्तीमध्ये कसा प्रशस्त, तर बस्ती फक्त निरोग किंवा फक्त अनुवासन असं नाही, त्याचे सबटाईप्स खूप आहेत. त्यामध्ये बृहन बस्ती असतात, शोधन बस्ती असतात, हे सगळे जर तुम्ही डिटेलमध्ये करत गेलात तर त्यामध्ये बस्ती हा नक्कीच प्रशस्त असा तुम्हाला
ठरत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत निरोबस्तीचे गुण आपण बघितले, त्यानंतर अनुवासन बस्ती बघितले आणि बस्तीचे सामान्य गुण देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर बाकी पोर्शन जो आहे तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.